नमस्कार मित्रांनो, मी हेमंत आणि तुम्ही पाहताय धक्काबुक्की। नीट एक्झामच्या पेपर फुटी प्रकरणानंतर महाराष्ट्रात नव्हे देशभरात प्रचंड खळबळ उडालेली आहे। पण सर्वात जास्त दुर्दैव हे महाराष्ट्राचं आहे, कारण या पेपर फुटीची पाळंमुळं जी आहेत ती महाराष्ट्रात सापडत चाललेली आहेत। महाराष्ट्रातील नामांकित RCC कोचिंग क्लासचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना CBI ने पुण्यातून अटक केली आणि दिल्लीतील न्यायालयात त्यांना हजर केलेलं आहे। त्याचप्रमाणे इतरही अनेक धागेदोरे CBIला या प्रकरणात दिसून येत आहेत। पेपर फोडायचा, पेपर सेटिंग करणाऱ्यांच्या हाताशी धरून पेपर मिळवायचा, तो विद्यार्थ्यांमध्ये वाटवायचा आणि अशा पद्धतीने आपल्या कोचिंग क्लासची प्रतिमा ही उज्ज्वल करायची आणि मग त्याचंच फेक ॲडव्हर्टायझिंग करून जास्तीत जास्त विद्यार्थी मिळवायचे, ही स्पर्धा कोचिंग क्लासमध्ये लागलेली आहे। पण हे कोचिंग क्लासेस आले नेमके कुठून? कोचिंग क्लासचं हे जाळं कसं पसरत गेलं? पालक आणि विद्यार्थी या कोचिंग क्लासेसच्या जाळ्यात कसे फसत गेले आणि त्यानंतर दुर्दैवाने ज्युनियर कॉलेज ही संकल्पनाच कशी नष्ट होत गेली? यामागची कारणं काय आहेत? शिवराज मोटेगावकरांनी असं काय केलं होतं की त्यांची जवळपास हजारो कोटींची कोचिंग क्लासची उलाढाल दिसून येते आहे? फक्त मोटेगावकरच नाहीत, तर महाराष्ट्रातील इतरही अनेक असे कोचिंग क्लासेस आहेत ज्यांची उलाढाल कोट्यावधींमध्ये आहे। हे असं का बरं होत गेलं? विद्यार्थी आणि पालकांची काय मानसिकता असते की ते कोचिंग क्लासकडेच जास्त ओढत जातात? ज्युनियर कॉलेज कसे संपुष्टात आले आणि फक्त कागदावरच राहिलेत? हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आमच्या धक्काबुक्की या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा। मित्रांनो, अगदी 15-20 वर्षापूर्वीपर्यंत ज्युनियर कॉलेज ही संकल्पना अतिशय लोकप्रिय होती, कारण 10वी नंतर विद्यार्थी नुकतेच शाळेतनं निघायचे आणि कॉलेजच्या लाईफची, कॉलेज कसं असतं, कॉलेजमध्ये शिकण्याची पद्धत कशी असते, या सर्वांची प्रचंड उत्सुकता या शालेय जीवनातून बाहेर निघणाऱ्या विद्यार्थ्यांना असायची। पण आता 10वी पासूनच कोचिंग क्लास हे एक गंभीर प्रकरण विद्यार्थ्यांच्या आयुष्यात आलेलं आहे। यामागे काय कारण असेल की कोचिंग क्लास हे इतके जास्त पॉप्युलर होत गेलेत आणि ज्युनियर कॉलेज हा कन्सेप्टच आता मागे पडलेला आहे। ज्युनियर कॉलेज फक्त नावावरती आले, तेही कोचिंग क्लासवालेच एखाद्या डमी कॉलेजमध्ये तुमचं ॲडमिशन करून देतात। ते फक्त कागदोपत्री असतं, नॉमिनल म्हणून फक्त वर्षभरातून एकदा प्रात्यक्षिक परीक्षा म्हणजे प्रॅक्टिकल एक्झामसाठी जावं लागतं। बाकी सगळा कारभार हा कोचिंग क्लासमध्येच चालतो। हे असं का झालं असेल? याचं मुख्य कारण आहे एंट्रन्स एक्झामिनेशन, म्हणजेच प्रवेश परीक्षा। जेव्हापासून ह्या प्रवेश परीक्षांचा ट्रेंड आलेला आहे, प्रवेश परीक्षा लागू केलेल्या आहेत, इंजिनिअरिंग, मेडिकल म्हणजे JEE आणि नीट या परीक्षा, त्याचप्रमाणे राज्याची आपली स्वतःची स्वतंत्र एक एंट्रन्स एक्झामिनेशन, या सर्वांचं महत्त्व हे हळूहळू वाढत गेलं आणि बोर्ड एक्झामचं महत्त्व हे कमी होत गेलं। कॉलेज हे बोर्ड एक्झामचा सिलेबस आणि बोर्ड एक्झामची तयारी व्यवस्थित करून घेतं असा समज विद्यार्थी आणि पालकांमध्ये। त्यामुळे जर एंट्रन्स एक्झामिनेशनची तयारी करायची असेल तर त्यासाठी कोचिंग क्लासच लागेल असा समज वाढत गेला पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये, आणि तिथून मग या कोचिंग क्लासेसचं लोकप्रियता, त्यांचं वर्चस्व हे प्रस्थापित होऊ लागलं होतं। दुसरं मुख्य कारण म्हणजे पालकांमध्ये आपल्या पाल्याची म्हणजे आपल्या मुलगा किंवा मुलीच्या करिअरबद्दल असलेली एन्झायटी। ही एन्झायटी म्हणजे काय? एक तर इंजिनिअरिंग किंवा मेडिकल इथे नंबर लागलाच पाहिजे। इंजिनिअरिंग त्यातही IIT, नीट चांगली स्कोर झाली पाहिजे म्हणजे चांगल्या कॉलेजमध्ये MBBS मिळेल। या सर्व एन्झायटीतून मग पालक लाखोंनी खर्च हा कोचिंग क्लासेसवरती करू लागले, कारण पहिले जो सांगितला तोच समज की कॉलेज जे आहे ज्युनियर कॉलेज ते बोर्ड एक्झामची तयारी करून घेऊ शकतं किंवा बोर्ड एक्झामसाठी जे आवश्यक आहे ते शिकवू शकतं, पण एंट्रन्स एक्झामिनेशन ही फक्त कोचिंग क्लास केल्यानंतरच क्रॅक होऊ शकते किंवा पास होऊ शकते, हा समज, त्यातून पालकांची एन्झायटी आणि त्यानंतर कोचिंग क्लासचं वर्चस्व हे वाढत गेलेलं। त्याचप्रमाणे यातलं अजून एक प्रमुख कारण म्हणजे एकतर शासकीय सरकारी कॉलेजेसची कमतरता। त्या कमतरतेमुळे प्रायव्हेट कॉलेजेस
आणि पर्यायाने प्रायव्हेट कोचिंग क्लासेस यांची संख्या ही वाढत गेली. 2000 ते 2015 हा या कोचिंग क्लासेससाठी सुवर्ण काळ मानला गेलेला आहे. त्यात कोचिंग क्लासने सराव परीक्षा ही एक जी संकल्पना आहे ती खूप मोठ्या प्रमाणात आणली. त्यांची सराव परीक्षेची एक सेपरेट बॅच असते, त्याची सुद्धा भरमसाठ फीज असते. म्हणजे तुम्ही आमच्याकडे वर्षभर क्लासेस नाही केले तरी आमची फक्त सराव परीक्षेची बॅच करा, आमच्या इथले सराव परीक्षेचे पेपर द्या, म्हणजे तुम्हाला एक्झामिनेशन व्यवस्थित जाईल. आता ही सराव परीक्षा, त्यातले प्रश्न ते कसे असतात हे मोटेगावकर प्रकरणावरनं आपण बघतच आहोत. कारण शिवराज मोटेगावकर यांनी ती सराव परीक्षा घेतली होती, त्यात तेच प्रश्न होते जे नीट एक्झाममध्ये आले होते आणि ते हुबेहूब तंतोतंत होते. प्रश्नाचा विषय सेम असू शकतो, पण प्रश्नाची मांडणी, त्याच्याखाली ऑप्शन्सचा सिक्वेन्स किंवा शब्दरचना ही सुद्धा तंतोतंत असणं, इथूनच तर संशय सुरू झालेला होता. मित्रांनो, बँगलोरमध्ये जवळपास 50% हे डमी कॉलेजेस आहेत. हा ऑफिशियल आकडा आहे, ही ऑफिशियल आकडेवारी आहे. महाराष्ट्रात सुद्धा स्वतः शासनाने, सरकारने हे मान्य केलेलं होतं की ज्युनियर कॉलेजेस आता लोक किंवा मुलं, विद्यार्थी हे अटेंड करतच नाहीत, ते कोचिंग क्लासेस जास्त अटेंड करत आहेत. मित्रांनो, आर्थिक उलाढालीचं जर गणित तुम्ही बघितलं तर आज घडीला भारतातील कोचिंग क्लासेसची उलाढाल ही 58,000 कोटींपेक्षा जास्त आहे आणि येत्या 4-5 वर्षात ती 1,30,000 कोटींच्या घरात पोहोचण्याची शक्यता आहे. मित्रांनो, ही इतकी आर्थिक मोठी उलाढाल, त्यात क्लासेसचं झालेलं कॉर्पोरेटायझेशन, कॉर्पोरेट व्यवस्था, AC क्लासरूम्स म्हणजे प्रायव्हेट सर्व्हिससारखं कोचिंग क्लासचं स्वरूप झालेलं आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक हे कॉलेजच्या बाबतीत निरुत्साही असल्याचे आपल्याला दिसून येतात. त्याचप्रमाणे कोचिंग क्लासमधल्या सराव परीक्षा, गेस्ट पेपर, त्यांच्या रिव्हिजन्स, त्यांची शिकवण्याची पद्धत, 8-8 तास कोचिंग क्लासेसचे लेक्चर्स असतात. त्यामुळे साहजिकच पालकांना आणि विद्यार्थ्यांना कोचिंग क्लास हे जास्त महत्त्वाचं वाटू लागतं. जर तुम्ही निकाल बघितले, निकालाच्या परंपरा जर तुम्ही बघितल्या, तर कुठल्याही कोचिंग क्लासला सुद्धा मान्यता ही एका वर्गात 80 ते 100 विद्यार्थ्यांची असते, पण एका बॅचमध्ये हजारांनी विद्यार्थी इथे भरले जातात. कारण कोचिंग क्लासचं काही सरकारी ऑडिट डायरेक्ट नसतं कॉलेजसारखं. कोचिंग क्लासला कुठलीही सरकारची एखादी बॉडी रेग्युलेट करत नाही. त्यामुळे कोचिंग क्लास हा पूर्णपणे संचालक आणि तिथे काम करणारे कर्मचारी, अधिकारी यांच्या मर्जीनुसारच चालत असतो. मित्रांनो, जर कोचिंग क्लासची ही अवस्था, आता ह्याला वाईट म्हणता येईल का माहीत नाही, ह्याला चांगलं म्हणायचं का वाईट म्हणायचं हे आपल्याला माहीत नाही. पण नुकताच नीटच्या बाबतीत जो प्रकार सगळा समोर आलेला आहे, हा सगळा प्रकार या कोचिंग क्लास रॅकेटनेच केलेला दिसून येतो. आपले विद्यार्थी मग त्यांचा रिझल्ट चांगला करून आणायचा, चांगला रिझल्ट आला की आपल्याला त्याची जाहिरातबाजी करता येते. जाहिरातबाजी झाली की नेक्स्ट इयर आपोआप स्टुडंट्स आणि पालक आपल्याकडे आकर्षित होतात. त्यामुळे मित्रांनो, हे कोचिंग क्लासचं भयंकर जाळं याने ज्युनियर कॉलेज लाईफ हीच विद्यार्थ्यांच्या आयुष्यातनं काढून टाकलेली आहे. पहिले जो उत्साह कॉलेजच्या बाबतीत असायचा, शिक्षण, लॅबोरेटरीज, कम्प्युटर लॅब्स, कॉलेजच्या लेक्चर्स, हे सर्व आता संपलेलं आहे आणि कोचिंग क्लासच्या मतानुसार, कोचिंग क्लासच्या गायडन्सनुसार, त्यांच्या पॅटर्ननुसार आता या विद्यार्थ्यांना शिकण्याची वेळ आलेली आहे. मित्रांनो, या बाबतीत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला नक्की कमेंटद्वारे कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या धक्काबुक्की या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.